नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे। तर मागच्याच आठवड्यात त्याचे हॉल तिकीट्स आले होते। त्यानंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा जी 21 जुलैला होणार होती ती पोस्टपोन करून 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे। याचं सर्क्युलर किंवा ह्याचं जे अपडेट आहे ती अनाउन्समेंट आहे MPSC आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला दिसून जाईल। आता एक बातमी एका न्यूजपेपरमध्ये आलेली आहे की राज्यसेवा जी पूर्व परीक्षा आहे जी 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे ती त्याच दिवशी होईल का या रिलेटेड आपण आता डिटेल बोलणार आहे की कारण त्या दिवशी भरपूरशा एग्जाम्स आहेत। तर आपण डिटेल बघू ती न्यूज काय आहे आणि कोणकोणत्या परीक्षा तेव्हा आहेत 25 ऑगस्टच्या दरम्यान, म्हणजे 20 ऑगस्ट म्हणजे असं पकडा की तुम्ही 23-24 ऑगस्ट ते 27-28 ऑगस्टपर्यंत कोणकोणत्या एग्जाम्स आहेत आणि एकाच वेळी एग्जाम्स असल्यामुळे 25 ऑगस्टची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ती त्या दिवशी होईल का नाही याविषयी आपण डिटेल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। डिटेल ही न्यूज आपण बघणार आहे, यामध्ये कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेले ते पाहणार आहे। तर तुम्ही पाहू शकता राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC आदी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। राज्यभर जवळपास 10 ते 12 लाख विद्यार्थी या परीक्षांची तयारी करत आहेत। मात्र ऑगस्ट महिन्यात MPSC मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवेची परीक्षा UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा तसेच UGC नेट परीक्षा अशा तिन्ही परीक्षा 25 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहेत। म्हणजे कोणकोणत्या परीक्षा 25 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहेत? एक म्हणजे UGC नेट, त्याचबरोबर UPSC परीक्षेची तयारीसाठी घेण्यात येणारी जी प्रवेश परीक्षा आहे ती, त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्टच्या दरम्यान ह्या 3 परीक्षा आहेत। त्यामुळे या तिन्ही परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कात्रीत सापडले आहेत। या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत। याबाबत विद्यार्थी महेश घरपुडे यांनी सांगितले की UGCची नेट परीक्षा 25 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे। तर त्याच दिवशी MPSC मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवेची परीक्षा होणार आहे। तसेच UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा SIAC अशा 3 परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत। त्यामुळे तिन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे। म्हणजे एकाच दिवशी अशा 3 परीक्षा आहेत। UGCची जी नेट परीक्षा आहे ती, त्यानंतर UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी घेण्यात येणारी जी प्रवेश परीक्षा आहे SIAC तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा, या तिन्ही परीक्षा एकाच वेळी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे। कोणताही विद्यार्थी या परीक्षेला मुकणार नाही यासाठी सरकारने आणि आयोगाने कोणत्याही 2 परीक्षांमधील अंतर 4 ते 8 दिवस मागे पुढे ठेवावे, जेणेकरून तिन्ही परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। म्हणजे एकाच दिवशी 25 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान या 3 परीक्षा आहेत। तर तिन्ही परीक्षेला जे विद्यार्थी बसणार आहेत त्यांच्यासाठी थोडा संभ्रम तयार झालेला आहे, अडचण आलेली आहे की कोणती परीक्षा द्यावी। त्यामुळे ही पुन्हा डिटेल न्यूज कव्हर केलेली आहे न्यूजपेपरने। तर मी डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे 25 ऑगस्ट 2024ला होणार आहे ती त्याच दिवशी होईल का या रिलेटेड ही मी डिटेल बातमी तुम्हाला सांगितलेली आहे। तर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मी सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये, या सेशनमध्ये। तर तुम्ही तुमच्या MPSC एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामच्या अपडेटसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स।